जय शिवराय. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये जीएमआरटीचे ऑब्जेक्शन्स समजून घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून खरं तर आभार मानतो. पण या निमित्तानं अनेक प्रश्न तयार होतात. 9 ऑगस्टला आता एक पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही संगमनेर आळेफाटा, नारायणगाव, मनसर या मार्गे व्हावी यासाठी चक्काजाम आंदोलन आहे आणि या सगळ्या निमित्तानं जे प्रश्न निर्माण होत आहेत या प्रश्नांच्या अनुषंगानं खरं तर आजचा व्हिडिओ की नेमके झारीतले शुक्राचार्य कोण आहेत. म्हणजे हा सगळा प्रकार मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असा तर होत नाहीये ना. याची नेमकी वस्तुस्थिती काय, तर ही वस्तुस्थिती आधी समजून घ्या. ती वस्तुस्थिती अशी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता ही खरं तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली, परंतु एमआरआयडीसीची मुळात जी स्थापना झाली 2014 ते 2019 माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेच मुख्यमंत्री असताना एमआरआयडीसी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याची खरं तर ही स्थापना झाली होती आणि त्याचं पूर्ण मॅन्डेट पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं हे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला हे देण्यात आलं होतं. 2018 मध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा डीपीआर बनला. 2019 मध्ये मला शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मी याचं सादरीकरण दिलं आणि त्यानंतर स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या प्रकल्पाला फार महत्वाची अशी गती दिली होती, फार महत्वाची अशी चालना दिली होती. यामध्ये बऱ्यापैकी लँड अॅक्विजिशनचं काम सुद्धा हे अजितदादांनी मार्गी लावून घेतलं होतं आणि अचानक 2022 मध्ये सरकार बदललं आणि माशी शिंकली आणि जीएमआरटीने ऑब्जेक्शन आहे अशी चर्चा सुरू झाली. जीएमआरटीचं या संदर्भामध्ये काही रिझर्वेशन्स आहेत, काही ऑब्जेक्शन्स आहेत अशी ही चर्चा सुरू झाली. संसदेमध्ये या संदर्भामध्ये आवाज उठवल्यानंतर माननीय रेल्वे मंत्री महोदयांनी यावर निसंदिग्ध उत्तर दिलं की डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे, या संदर्भामध्ये जीएमआरटीचे आक्षेप आहेत अशी गोष्ट कळवलेली आहे आणि त्यामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा जो मार्ग, जो संगमनेर आळेफाटे मार्ग आहे हा मार्ग होऊ शकत नाही असं रेल्वे मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलेलं आहे, पार्लमेंटच्या फ्लोअरवर. मात्र जीएमआरटीला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला माहितीच्या अधिकारामध्ये, तेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये हे मध्यंतरी सोशल मीडियावर सुद्धा हे लेटर आलं होतं आणि हा जर तुम्ही माहितीच्या अधिकारातलं जीएमआरटीच्या अधिकाऱ्याने दिलेलं जर हे उत्तर बघितलं असेल तर प्लीज प्रोव्हाइड अ कॉपी ऑफ टेक्निकल एक्सेप्टन्स और नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट एनओसी इश्यूड बाय डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी और एनसीआरए और टीआईएफआर फॉर रिवाइज अलाइनमेंट पुणे अहमदनगर शिर्डी नासिक ऑफ द रेल लाइन कन्फर्मिंग दैट the revised element is scientifically acceptable and will not cause detrimental radio frequency interference RFI to GMRT operations. त्याच्यावरचा रिप्लाय असा आहे, the details of the revised element have not formally been shared with us nor have we been asked to provide a formal NOC. The proposed alignment was however informally shared with GMRT authorities and we had responded that this is one of the acceptable solutions of the GMRT. आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की नेमकं खोटं कोण बोलतंय आणि का बोललं जातंय. या सगळ्या प्रकल्पामध्ये झारीतले शुक्राचार्य कोण आहेत. कारण पार्लमेंटमध्ये जेव्हा मी हा मुद्दा मांडला होता की जगात 14 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे एकत्र आहेत असं असताना केवळ म्हणजे अगदी आम्ही देशाला 5वी अर्थव्यवस्था म्हणतो, आम्ही स्वतःला विश्वगुरू म्हणतो, पण जगातल्या 14 देशांना जे शक्य होतं रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र असल्याचं ते आम्हाला का शक्य होत नाहीये. की नेमका याच्यामध्ये इतर कोणाचा काही वेगळा हेतू आहे का. कारण एमआरआयडीसी कडून जेव्हा प्रोजेक्ट हा भारतीय रेल्वेकडे गेला, हा भारतीय रेल्वेकडे प्रोजेक्ट गेल्यापासून एक नन्नाचा पाढा सुरू झालाय की ओरिजिनल अलाइनमेंटवर ही गोष्ट होऊ शकते. आता काही जण जीएमआरटीच्या विषयी सुद्धा आक्षेप घेतात. जीएमआरटी हा आंतरराष्ट्रीय दृष्टीनं एक अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट आहे आणि जवळपास 29 देशांचा याच्यामध्ये स्टेक आहे आणि त्यामुळे देशाचे असणारे परराष्ट्र संबंध वगैरे सगळ्या गोष्टी पाहता यावर कुठेतरी मध्यम मार्ग काढणं हे फार जास्त गरजेचं आहे. मग तो अबाऊ ग्राउंड वायर मेश टनेल असेल की अंडरग्राऊंड टनेल असेल, कारण कदाचित ही गोष्ट पुन्हा अशी समोर येऊ शकते
की जी काकोडकरांची समिती जी स्थापन केलेली या समितीसमोर कदाचित जीएमआरटी हे प्लीड करू शकतं की यामध्ये अंडरग्राऊंड टनेल करा. आणि जर हे अंडरग्राऊंड टनेल म्हणजे साधारणतः हा टनेल तुम्हाला सांगतो जीएमआरटीचं एक जे ऑब्जेक्शन आहे 2 किलोमीटरच्या परिघामध्ये काहीही असता कामा नये हे एक त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर 15 किलोमीटरचा एक रेडियस आहे आणि त्यानंतर 30 किलोमीटरचा एक रेडियस आहे. 3 त्यांचे या गोष्टी आहेत. त्यामुळे या समितीसमोर जीएमआरटी कदाचित ही गोष्ट ठेवेल की अंडरग्राऊंड टनेल जो साधारणतः आळेफाट्यापासून ते मनसरपर्यंत हा पूर्ण ट्रॅक हा अंडरग्राऊंड जाईल. आणि हा अंडरग्राऊंड ट्रॅक झाल्यानंतर पुन्हा प्रश्न हा निर्माण होतो की ज्या जुन्नर तालुक्याचं आणि काही प्रमाणात आंबेगाव तालुक्याचं जीएमआरटीमुळे ओव्हरऑल डेव्हलपमेंटल डेफिसिट जो तयार झालेला आहे याचं कॉम्पन्सेशन काय, हा महत्वाचा मुद्दा पुन्हा तयार होणार आहे. म्हणजे संगमनेरच्या सिन्नरच्या लोकांना, संगमनेरच्या लोकांना, अकोल्याच्या लोकांना फायदा होईल, पण त्याचबरोबर नेमका जुन्नर तालुक्याचं पुन्हा डेफिसिट तयार होणार का? कारण संपूर्ण स्टेशन जर अंडरग्राऊंड गेलं तर याचा नेमका काय फायदा होणार आहे याची स्पष्टता होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा हा अंडरग्राऊंड टनेलचा, एवढ्या मोठ्या अंडरग्राऊंड टनेलचा प्रस्ताव दिला जाईल तेव्हा कदाचित रेल्वे ही हात वर करू शकते की एवढा मोठा अंडरग्राऊंड टनेल हा फायनान्शियली प्रोजेक्ट फिजिबल किती आहे याविषयी प्रश्न निर्माण होऊ शकतात, याविषयी शक्यता वर्तवतोय. मग यामध्ये नेमकं सोल्युशन काय आहे? तर हा जर मध्यम मार्ग काढला गेला तर हा मध्यम मार्ग फार महत्वाचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्र सरकारनं याविषयी ठाम भूमिका घेणं ही नितांत महत्वाची गरज आहे. की सरकार बदलतं आणि इतकी वर्ष म्हणजे एमआरआयडीसी ही कॉन्सेप्ट 50% राज्यांनी ही निधी देण्यात यावा हे माननीय सुरेशजी प्रभू हे जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हापासून आलेली ही कॉन्सेप्ट आहे. आणि इतकी वर्ष सुरू असलेली गोष्ट अचानक ऑब्जेक्शन घेतलं जातं. जे ऑब्जेक्शन घेतलं जातं त्याच्यावर काहीतरी पर्याय निघू शकतो याचा विचार न करता थेट मार्ग बदलण्याचा विचार होतो. आणि जो मार्ग बदलला जातो तो बघा काखेत कळसा गावाला वळसा कसा आहे. म्हणजे आधी पुणे भुसावळ अशी एक एक्सप्रेस जात होती. ही पुणे भुसावळ एक्सप्रेस ही तिचा मार्ग हा पुण्यावरून लोणावळा, लोणावळ्यावरून पनवेल, पनवेलवरून कल्याण, कल्याणवरून नाशिक अशी होती. आणि हा जो मार्ग होता हा 290 किलोमीटरचा होता. आणि आता जो अहिल्यानगर मार्गे नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर, पुणे हा जो मार्ग करण्याचा प्रयत्न करताय हा साधारणतः 310 ते 320 किलोमीटर आहे. मग आधी 290 किलोमीटर होता तो होता की मुळात पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा जेव्हा सरळ मार्ग होता तेव्हा तो 235 किलोमीटरचा होता. अवघ्या 1.5 तासात ही गोष्ट होत होती. पण प्रश्न हा निर्माण होतो की नेमकी माशी कुठे शिंकली. जर राज्य सरकार हे 50% निधी देणार आहे, राज्य सरकार या प्रोजेक्टसाठी जमीन देणार आहे आणि असं असताना राज्य सरकारचा स्टेक नाही तर मग त्या राज्य सरकारला जाब नको विचारायला की आपण जर 50% निधी देतो आहोत, आपण जर जमीन देतो आहोत तर अलाइनमेंट आमच्या म्हणण्याप्रमाणे हवी हे ठामपणे सांगण्याला पाठीचा कणा नाहीये का आपल्याकडे? पुन्हा एकदा स्पष्ट करतो की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा ओरिजिनल अलाइनमेंटनेच व्हावा यासाठी मी स्वतः कायम आग्रही आहे. पण लढाई काही प्रमाणात दिल्लीत लढायची आहे आणि लढाई काही प्रमाणात राज्य सरकारच्या विरोधात लढावी लागेल. त्यांना जाब विचारावा लागेल. त्याची जर तयारी असेल तर होय, नक्कीच या गोष्टीमध्ये खांद्याला खांदा लावून उभे राहू. पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी कळकळीची विनंती आहे की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा ओरिजिनल अलाइनमेंटने व्हावा यासाठी आपणच मागच्या काळात मुख्यमंत्री असताना फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आपण स्वतः याचं संपूर्ण सादरीकरण दिलेलं आहे आणि यावर अनेक सोल्युशन्स निघू शकतात. हवं असेल तर जे 14 प्रकल्प आहेत त्या 14 प्रकल्पांचा पूर्ण एक स्टडी रिपोर्ट मी रेल्वे बोर्डाला दिलेला आहे, मी रेल्वे मंत्र्यांना दिलेला आहे. याची एक कॉपी मी आपल्याकडे सुद्धा पोहोचवण्याची व्यवस्था करतो. पण माझी आपल्याला विनंती आहे की या प्रकल्पाच्या सुरुवातीपासून आपण इन्व्हॉल्व आहात, त्यामुळे आपली भूमिका यामध्ये निर्णायक राहील. आणि मी आपल्या सर्वांना ही महत्वाची गोष्ट आहे की यामध्ये आपण पुढाकार घ्यावा आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा ओरिजिनल अलाइनमेंटनुसारच म्हणजे संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मनसर या मार्गेच न्यावा अशी माझी विनंती. जय श्री